अजित पवार यांच्या अकाली निधनाचा संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय। यातून आता पवार कुटुंबासह महाराष्ट्र हळूहळू सावरत आहे। अजितदादा यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। अवघ्या 72 तासांमध्ये अशा प्रकारे शपथविधी झाल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यावर काहींनी टीका सुद्धा केली। शपथविधी घ्यायला इतकी घाई का केली? किमान 13 दिवस थांबायला हवं होतं, अशा प्रतिक्रिया जनतेमधून समोर आल्या। तर काहींनी सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेचं समर्थन केलं। दरम्यान आज पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांनी यावर भाष्य केलं। सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। तुम्हाला सर्वात मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी दादांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण मिळून नक्कीच दादांच्या मनातलं स्वप्न साकार कराल अशी खात्री बाळगते। खरं तर हर्षवर्धन साहेबांनी आणि मामांनी सांगितल्याप्रमाणे मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी इथे तुमच्याशी बोलेन। दादानी एक म्हणायचे की ही माझी शेवटची निवडणूक आहे, 3 वर्षाच्या निवडणुकांना आहे आणि तेवढ्याच उत्साहानं प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाचं रान त्यांनी करायचं ठरवलेलं असतं, त्याचं कामच असतं आणि त्याच्यामुळे ते सकाळी सकाळी इकडे यायला निघाले। एका क्षणात आपण सगळे पोरके झालो, पण दादांचं हे काम आणि काम हेच एक ध्येय असल्यामुळे दादांना आवडणाऱ्या गोष्टीच आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे म्हणून मी सगळं बाजूला ठेवून